वेलकम बॅक टू बियॉन्ड बॅलन्स शीट. आपण नंबर 1 जो आहे OCMचा तिकडे आपण सुरुवात केलेली आहे. त्याचे 4 भाग मी टाकलेले आहेत. तर त्याच्यात आपण काय काय बघितलेलं, पहिलं ह्युमन ऍक्टिव्हिटीज असतात. त्या ह्युमन ऍक्टिव्हिटीज कशामध्ये क्लासिफाय केलेल्या असतात, तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. मग त्या 3 इकॉनॉमिक्स ऍक्टिव्हिटी बघितलेल्या, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट आणि बिझनेस, आणि त्याचे फीचर्स वगैरे, क्वालिफिकेशन, एम्स वगैरे आपण सगळं बघितलेलं. रिटर्न इन टर्म्स ऑफ मनी, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या. त्याच्यानंतर आपण बघितलेलं की एक बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह का असतात. त्यात इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह एक आहे आणि एक सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये आपण रोल ऑफ प्रॉफिट बघितलेलं. ओके, आज आपण सुरुवात करणार आहोत तर क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज. आता बिझनेस ऍक्टिव्हिटीज कशामध्ये क्लासिफाय केल्या जातात ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ह्याच्यात बघणार आहोत. बिझनेस ऍक्टिव्हिटीज आर the activities which are undertaken by human being to earn their livelihood. ओके, मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतो, टू अर्न प्रॉफिट. त्याच्यानंतर दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय असतो बिझनेसचा, तर टू सॅटिस्फॅक्शन ऑफ द कस्टमर, त्याच्यासोबत वेलफेअर ऑफ द सोसायटी. असे काही बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह असतात. तर पहिला मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर टू अर्न दी लाईव्हलीहूड. दिस ऍक्टिव्हिटीज आर ऑफ डिफरंट टाइप and are performed in a different way. For the purpose of this study and understanding, business activities are classified into different categories. The main classification of business activities is industry. इंडस्ट्री एक क्लासिफिकेशन आहे, त्याच्यासोबतच कॉमर्स सुद्धा एक क्लासिफिकेशन. बिझनेस ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, ज्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात ज्याच्यातून आपल्याला लाईव्हलीहूड भेटणार आहे, अशा ऍक्टिव्हिटीज सगळ्या या ऍक्टिव्हिटीजला बिझनेस ऍक्टिव्हिटीज म्हणतात. मग ह्या बिझनेस ऍक्टिव्हिटीज 2 गोष्टींमध्ये क्लासिफाय केले जातात. एक आहे इंडस्ट्री आणि दुसरं आहे कॉमर्स. इंडस्ट्रीमध्ये काय येतं तर प्रोडक्शन आणि कॉमर्समध्ये काय येतं एक्सचेंज. ओके, आता याच्यात ए पार्ट आहे इंडस्ट्रीचा म्हणजे प्रोडक्शन रिलेटेड काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये. बी पार्ट मध्ये कॉमर्स येतं, त्याच्यात आपण काय काय बघणार आहोत तर मिनिंग अँड क्लासिफिकेशन ऑफ कॉमर्स. आणि सी पार्ट मध्ये काय तर ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड. ओके, सो पहिलं हे समजलं. त्याच्यानंतर आपण ए पार्ट बघणार आहोत इंडस्ट्रीज. Introduction. Industries refer to those activities which are connected with production or extraction of goods and services. इंडस्ट्रीज म्हणजे काय, इंडस्ट्रीमध्ये अशा ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड होतात. कोणत्या, तर जिथे प्रोडक्शन आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज इंडस्ट्रीमध्ये इन्क्लूड असतात. इन सिम्पल वर्ड्स, इंडस्ट्री मीन्स अ सिस्टमॅटिक एफर्ट्स मेड बाय अन मॅन फॉर क्रिएट or produce a goods and services to satisfy the human wants. Industry is the first and the basic step of in the process of business. इंडस्ट्री म्हणजे काय, प्रोडक्शन किंवा प्रोडक्शनच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत किंवा एक्स्ट्रॅक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, कशाला तर सॅटिस्फॅक्शन ऑफ द ह्युमन वॉन्ट्स. मिनिंग काय इंडस्ट्रीचं, industry is that branch of business activity which is connected with production, extraction or creation of goods and services by using land, labor, capital and skills and entrepreneurship. लँड, लेबर, कॅपिटल, स्किल्स अँड एंटरप्रेनरशिप ह्या सर्वांच्या गोष्टींचा यूज करून जेव्हा आपण प्रोडक्शन करू शकतो, प्रोडक्शन केलं जातं, एक्स्ट्रॅक्शन और क्रिएशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. Industry is that branch of business activities which is concerned with production, extraction or creation of goods and services by land, labor, capital, service and entrepreneurship. Type of industries. There are total 3 types of industries: primary industry, secondary industry and tertiary industry. First is primary industry. Primary industry is concerned with the production of natural products. जिथे नॅचरल प्रोडक्ट्स प्रोड्यूस केले जातात ती प्रायमरी इंडस्ट्री. These activities are directly related to the nature. Man takes gift from the nature and produce goods with the help of simple tools and equipments. Concerned with production of natural products. त्याच्यात सिम्पल टूल्स आणि टेक्निक्स यूज करून ती प्रोडक्शन केलं जातं. पहिलं आहे ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मध्ये काय होतं तर नॅचरल प्रोडक्ट्स प्रोड्यूस होतं. सो इट इन्क्लुड्स ऑल
activities related to the cultivation of land, growing of crop, fruits, vegetables, and flowers, etc. This part comes under primary industry. First, farming of wheat, rice, sugarcane, pulses, juice, vegetables. Then extraction industry. It includes activities such which are concerned with extraction or removal of the natural resources from the earth, such as mining of coal, iron, ore, पेट्रोलियम, नॅचरल गॅस एक्सेट्रा. सो पहिलं आहे प्रायमरी इंडस्ट्री. प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये काय असतं तर नॅचरल गोष्टींचं प्रोडक्शन, मग त्याच्यात ऍग्रिकल्चर इंडस्ट्री येते, याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन इंडस्ट्री येते आणि लास्ट आहे जेनेटिक्स इंडस्ट्री. इट इन्क्लुड्स ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू ऑब्टेनिंग प्रोडक्ट फ्रॉम द प्लांट अँड ॲनिमल थ्रू प्रोडक्शन अँड ग्रोथ, reproduction and growth, which conducts examples are dairy farming, poultry farming, fisheries, beekeeping, then sericulture, etc. Got it? So प्रायमरी इंडस्ट्री मध्ये काय आहे, ऍग्रिकल्चर आहे, देन नेक्स्ट इज एक्स्ट्रॅक्शन इंडस्ट्री अँड जेनेटिक इंडस्ट्री, ह्या सगळ्या गोष्टी समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट इज थर्ड पार्ट, secondary industry. Secondary industry is concerned with processing, manufacturing and construction activities. पहिले प्रायमरी इंडस्ट्री कशासाठी कशा बरोबर कन्सर्न होती तर नॅचरल प्रोडक्ट्स बरोबर, नॅचरल प्रोडक्शन मध्ये. सेकंडरी मध्ये काय, प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग अँड कन्स्ट्रक्शन. इन दिस raw material obtained from primary industry are converted into finished or semi-finished goods. This is the two types. There manufacturing industry आहे and next is construction industry. It includes all those activities in which raw material are changed into final products with the help of machine and labor. रॉ मटेरियल कन्व्हर्टेड इंटू फायनल गुड्स. तर समजा तुम्ही कोणतं तरी प्रोडक्शन करताय, जसं की आता तुम्ही व्हीट फ्लोर देताय, तर तुमच्यामध्ये काय आहे तर व्हीट हे तुमच्यासाठी रॉ मटेरियल आहे. ते रॉ मटेरियल यूज करून त्याच्यावरती तुम्ही प्रोसेस करता आणि व्हीट फ्लोर म्हणजे गव्हाचा आटा तुम्ही जर तो सेल करणार असाल तर ते काय झालं, तुमचं फिनिश प्रोडक्ट झालं. इथे तुम्ही काय यूज करताय तर मशीन ॲज वेल ॲज लेबर, ह्या दोन गोष्टींचा वापर करून तुम्ही काय करताय तर फिनिश प्रोडक्ट गुड्स प्रोड्यूस करताय. त्याच्यात एक्झाम्पल्स काय तर टेक्सटाईल इंडस्ट्री, शुगरकेन इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री एक्सेट्रा. देन नेक्स्ट इज कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. इट इन्क्लुड्स द ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, रोड्स, ब्रिजेस, डॅम्स, फॅक्टरीज एक्सेट्रा. Construction of rental house, schools, hospitals, road, flyovers, factories, etc. समजला. दोन इंडस्ट्रीज आतापर्यंत झाल्या. इंडस्ट्रीज म्हणजे काय, जिथे प्रोडक्शन होतं आणि प्रोडक्शन रिलेटेड कोणत्याही गोष्टी किंवा एक्स्ट्रॅक्शन होतं ते इंडस्ट्रीमध्ये येतं. मग ते प्रायमरी सेकंडरी इंडस्ट्रीज पडतात. प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये काय तर ऍग्रिकल्चर आहे, एक्स्ट्रॅक्शन आहे आणि जेनेटिक्स आहे. तसंच सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये काय मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि दुसरं काय कन्स्ट्रक्शन आहे. आता टर्शरी इंडस्ट्रीमध्ये बघूया काय येते. Tertiary industry is concerned with provision of service to the people. It does not produce any physical goods but help in development of other industries. म्हणजे काय, प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस टू पीपल म्हणजे सर्व्हिसेस दिल्या जातात, जसं की ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, बँकिंग सर्व्हिसेस, इन्शुरन्स, एज्युकेशन, हेल्थ सर्व्हिसेस, टुरिझम, कम्युनिकेशन एक्सेट्रा. ह्या सर्व गोष्टी ज्या काही सर्व्हिसेस आहेत ज्या प्रोव्हाइड केल्या जातात ते टर्शरी इंडस्ट्रीमध्ये येतात. ओके, हे कळालं, टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज कळाल्या. त्याच्यानंतरचा बिझनेस ऍक्टिव्हिटीचा बी पार्ट जो आहे कॉमर्स म्हणजे एक्सचेंज, तो बघणार आहोत. Commerce after the goods are produced in a industry, they have been made available to the consumer. Goods produced in one place and needs in another place. Hence there is need of exchange of goods and services. The activities which are help in exchange of goods and services from the
प्लेस ऑफ प्रोडक्शन टू द प्लेस ऑफ कन्झम्पशन इज कॉल्ड कॉमर्स. कॉमर्स म्हणजे काय कळालं, आणि तुमचे फील्ड काय कॉमर्स आहे, म्हणजे काय तर एक्सचेंज. आता समजा तुमच्याकडे ट्रान्सपोर्टेशन आहे, तुमच्याकडे वेअरहाऊस फॅसिलिटीज आहेत, बँकिंग आहे. आता तुम्हाला कोणतीतरी गुड्स आता एक गोष्ट नॉर्थ मध्ये प्रोड्यूस होते. आपण एक्झाम्पल घेऊया, जो राईस साऊथ मध्ये प्रोड्यूस केला जातो तो आपल्याला नॉर्थ मध्ये लागतो. मग तो काय केला जातो, तो ट्रान्सपोर्ट केला जाणार आहे. त्या ट्रान्सपोर्टसाठी कुठेतरी वेअरहाऊसिंग लागणार आहे, कधी कधी लोन फॅसिलिटी हवी असते किंवा बँक करणं इन्शुरन्स हवा असतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कॉमर्स अंडर येतात. ओके, सो commerce is that branch of business activities which is concerned with exchange of goods and services from the producer to customer. आता क्लासिफिकेशन ऑफ कॉमर्स, जसं आपण बिझनेस ऍक्टिव्हिटीज क्लासिफाय केलेल्या होत्या तसं कॉमर्सचं क्लासिफिकेशन आहे. कॉमर्स इज ऑफ टू टाइप्स. इट इज क्लासिफाईड इंटू बेसिक एरियाज ऑन द स्कोप ऑफ ऑपरेशन. सो कॉमर्समध्ये ट्रेड आहे आणि इंटरनॅशनल ट्रेड आहे. इट इज कन्सर्न्ड विथ द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदिन द कंट्री. विदिन द कंट्री असेल तर तो नुसता ट्रेड झाला, आणि इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे काय, टू ऑर मोर कंट्रीज जेव्हा एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस रिलेटेड असतात तेव्हा इंटरनॅशनल ट्रेड होतो. समजलं इथपर्यंत? आता थांबूया आपण. आता कोणत्या गोष्टी राहिल्या तर इंटरनॅशनल ट्रेड राहिलाय आणि ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड राहिले. ते तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चर, मे बी उद्याच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजावून सांगेन. ओके, होप सो तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट्स असेल, काही समजलं नसेल किंवा कसं काय लिहायचं, एक राहिले ते सांगते पटकन. आता ह्याच्यावरती कोणता क्वेश्चन येईल तर क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज हा एक क्वेश्चन पडू शकतो, इंडस्ट्री आणि कॉमर्स. आता त्याच्यात अजून एक हे पडू शकतो की डिस्क्राईब इंडस्ट्री अँड टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज, आणि मग डिस्क्राईब कॉमर्स अँड टाइप्स ऑफ व्हॉट इज इन्क्लुडेड इन कॉमर्स. अशा पण गोष्टी पडू शकतात. ओके, असे क्वेश्चन्स येऊ शकतात. ते क्वेश्चनचे आन्सर्स कसे लिहायचे ते मी सांगितलेले आहेत त्याच्यात. मी ज्या प्रकारे लिहिले त्याच प्रकारे तुम्ही पण क्वेश्चनचे आन्सर्स लिहिणं अपेक्षित आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय, फक्त हा जो पार्ट आहे लेटेस्ट स्टडी इच ऑफ दॅम इन डिटेल वगैरे जे आहे ते तुम्ही कट करा, आणि तुम्हाला याचा PDF मी नंतर लेसन संपल्यानंतर मी देईनच, आणि टेक्स्टबुकच्या मागचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते पण मी डिस्कस करेन. आता उद्याच्या लेक्चरला आपण ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड घेऊया. काही डाऊट्स असेल तर कमेंट्स करून सांगा. होप सो यू हॅव सबस्क्राईब टू चॅनल, आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांना. आपली जी काही छोटीशी टीचिंगची टेक्निक आहे ती त्यांना समजू नये. याच्यावरती अकाउंटिंग वगैरेच्या पण गोष्टी आहेत. थँक्यू. हॅव अ नाईस डे.